मित्रहो नमस्कार. ब्रिटिश सत्तेच्या काळापासून ते अगदी भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा 1960 पर्यंत महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन्ही राज्य एकत्र होती. 1960 पर्यंत मुंबईच्या महापौर पदावर मराठी माणसापेक्षा गैर-मराठी उमेदवारांना जास्त संधी मिळत होती. ए.पी. सभावाला, एम.यू. मस्करेहान्स, पीटर डायस, धैयाभाई पटेल, एन.सी. पुपाला, सुलोचना मोदी, सालभोई अब्दुल कादर, सायमन फर्नांडिस अशी कितीतरी अमराठी माणसं मुंबईच्या महापौर पदावर 1960 पूर्वी विराजमान झाली. 1960 साली 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि मुंबईत सुरू झाला मराठी अस्मितेचा झंझावात. मराठी अस्मितेच्या संघटनात्मक एकजुटीला शिवसेना हे नाव देऊन 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर याच शिवसेनेने अनेक मराठी चेहरे मुंबईच्या महापौर पदाच्या खुर्चीत विराजमान केले. मित्र, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शिवसेनेने मुंबईला दिलेल्या महापौरांविषयी. 1971 साली शिवसेनेचे हेमचंद्र गुप्ते मुंबईचे महापौर झाले. हेमचंद्र गुप्ते हे शिवसेनेने दिलेले मुंबईचे पहिले महापौर होते. गुप्ते 1972 पर्यंत महापौर पदावर विराजमान होते. 1973 मध्ये सुधीर जोशी मुंबईचे महापौर झाले. त्यांनी 1974 पर्यंत महापौर म्हणून पदभार सांभाळला. 1976 साली मनोहर जोशी मुंबईचे महापौर बनले. मनोहर जोशींकडे 1977 पर्यंत महापौर पदाची जबाबदारी राहिली. पुढे 1978 मध्ये वामनराव महाडिक मुंबईच्या महापौर पदाच्या खुर्चीत विराजमान झाले. वामनरावांनी 1979 पर्यंत पदभार सांभाळला आणि सक्षमपणे मुंबईच्या महापौर पदाची धुरा वाहिली. त्यानंतर 1985 साली छगन भुजबळांना मुंबईचं महापौर पद भूषवण्याची संधी शिवसेनेकडून मिळाली. 1986 मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे साहेब मुंबईचे महापौर बनले. 1987 मध्ये डॉक्टर रमेश प्रभू मुंबईचे महापौर झाले. 1988 मध्ये C.S. पडवळ यांची मुंबईच्या महापौरपदी वर्णी लागली. 1989 मध्ये शरद आचार्य यांना महापौरपद भूषवण्याची संधी लाभली. तर 1990 मध्ये छगन भुजबळ दुसऱ्यांदा मुंबईचे महापौर बनले. 1992 मध्ये दिवाकर रावते मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाले. तर 1996 मध्ये मिलिंद वैद्य यांना महापौरपद भूषवण्याची संधी लाभली. 1997 साली विशाखा राऊत या शिवसेनेने दिलेल्या पहिल्या महिला मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्या. 1998 साली नंदू साटम, 1999 मध्ये हरेश्वर पाटील, तर 2002 साली महादेव देवळे मुंबईचे महापौर बनले. 2005 ते 2007 पर्यंत दत्ता दळवी यांनी मुंबईच्या महापौर पदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली. 2007 ते 2009 डॉक्टर शुभा राऊळ मुंबईच्या महापौर पदावर विराजमान होत्या. 2009 ते 2012 श्रद्धा जाधव यांनी मुंबईचं महापौरपद समर्थपणे सांभाळलं. 2012 ते 2014 या कालावधीत शिवसेनेकडून सुनील प्रभूंना मुंबईचं महापौरपद सांभाळण्याची संधी मिळाली. 2014 ते 2017 मुंबईच्या शिवसेनेने दिलेल्या महापौर होत्या स्नेहल आंबेकर. 2017 ते 2019 या कालावधीत महापौर पदाची धुरा विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिवसेनेकडून सांभाळली. 2019 ते 2022 या कालावधीत किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना पक्षाकडून आशिया खंडातील सर्वात मोठ्या महापालिकेचं म्हणजेच मुंबईचं महापौरपद समर्थपणे सांभाळलं होतं. मित्र, पुन्हा एकदा मुंबईच्या महापौरपदी एक सक्षम आणि जबाबदार मराठी माणूस विराजमान व्हावा आणि तो मोदी शहांच्या किंवा गुजरात्यांच्या हातातलं बावलं नसावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.